आत्ताच रनिंग पूर्ण केली. आता पुणे आलेलो आहे. इथं आल्यानंतर एक जवळपास रनिंग पूर्ण केली. 15 दिवसापूर्वी 5 किलोमीटर पूर्ण केली होती. तर आठवतं की गावाकडं असताना ज्यावेळेस पायात शूज नसायचे, खडी टाकलेली असायची, वरून पाऊस पडायचा आणि अंधार असायचा, तरी पण पळायला जायचो. ते आत्ता कुठंतरी कामाला येते. सुरुवातीला 100 मीटरही पळता येत नसायचं. त्यावेळेस घरचे म्हणायचे की तू प्रॅक्टिस कर, रनिंग करायला सुरुवात कर. त्यावेळेस म्हणायचे का तुझ्या मागं जर चोर लागली तर तुला काय वाटेल काय नाही. मग नंतर लक्षात आलं की आपण स्वतःला चेस करायला हवं, रनिंग करायला हवी आणि मग रनिंगला सुरुवात केली. हळूहळू 1-1 किलोमीटरपासून सुरुवात झाली आणि ती पुढं वाढत जाऊन 2 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली. तर रनिंग करताना सर्वात महत्त्वाचं असतं का आपण स्वतःला चेस करत चालतो. आपण स्वतःला चेस केलं की आपण आपला टाईम कमी करत चालतो. त्यानंतर अंतर वाढवत चालतो. हळूहळू आपण 5 किलोमीटर पळतो, मग 10, 21, 42 आणि मग ट्रायथलॉन. तर रनिंग करणं किती महत्त्वाचं हे आता समजायला लागलं आहे. सकाळी लवकर उठतो, सकाळी लवकर उठल्यानंतर आवरतो आणि रनिंग करतो. रविवार सोडून बाकी वेळेस जिम करतो. तर शरीराकडे लक्ष दिलं तर आपलं मन शांत राहतं, डोकं शांत राहतं आणि कामात एक एनर्जी टिकून राहते. आपल्याबरोबर आपले मित्र पळायला लागले ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आत्तापर्यंत जवळपास सांगली मॅरेथॉन केली, त्यानंतर शिरूर केली, शिवनेरी केली, नाशिकला त्र्यंबकेश्वर मॅरेथॉन केली आणि त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. हळूहळू गावाकडे जरी गेलं तरी मेजरबरोबर प्रॅक्टिस चालू असते. प्रॅक्टिस करताना मग आपल्याला आपले जुने दिवस आठवतात की आपण ह्या रोडवरून चालताना कुठं 1 किलोमीटर व्हायचा, कुठं 2 किलोमीटर व्हायचा, कुठं किती टाईम व्हायचा. म्हणजे प्रॅक्टिसने आपल्यात इम्प्रूव्हमेंट होत चालते. तर प्रॅक्टिस ही लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. आता डोळ्यावरती ऊन आलेलं आहे, जवळपास 7, 7:15चा टाईम झालेला आहे आणि हा इथला पुणे युनिव्हर्सिटीचा परिसरात जवळपास बरेच लोक रनिंगला आलेले आहेत. कोणी पळायला आलेलं आहे, कोणी चालायला आलेलं आहे, कोणी सायकलिंग करता येतं. एक्झरसाईज करणं किती महत्त्वाचं असते आता लक्षात यायला लागले. सकाळी लवकर उठल्यावरती आपलं डोकं शांत राहतं. डोकं शांत राहिल्यामुळं कामाला एक एनर्जी टिकून राहते आणि आपल्या डोक्यात फक्त सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल गोष्टी होत राहतात. तर लाईफमध्ये ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी शिवनेरी मॅरेथॉन पूर्ण केली. तर 10 किलोमीटरचा 1 तास 8 मिनटामध्ये पूर्ण केलं. तर ही एक स्वतःसाठी खूप मोठी अचिव्हमेंट असते का आपण एक माइलस्टोन आपल्या लाईफमध्ये पूर्ण करत चालतो आणि अपवर्ड चालतो. तर ग्रामीण भागातून येऊन आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आपणही पुढं जाऊ शकतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये येत चालतो. मॅरेथॉनला गेलं तर वेगवेगळे लोक भेटतात. लीगवाली माणसं कसं राहतात, कसं वागतात, कसं बोलतात ते लक्षात येत चालतं. तर आत्तापर्यंत या माध्यमातून नेटवर्किंगही खूप चांगलं झालं. वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायला गेल्यानंतर तिथं पळता आलं. जयपूरमध्ये पळालो, तिरुपतीमध्ये पळालो. तर ह्या गोष्टी लाईफमध्ये खूप काही बदल घडवत चालतात. आपल्या आहारात बदल झाला, झोपण्यात बदल झाला, उठण्यात बदल झाला आणि बाकी एक्झरसाईजमध्ये बदल होत गेला. तर माणूस त्यानुसार आपली लाईफ चेंज करत चालतं. तर तुम्ही रनिंगला सुरुवात केला आणि आयुष्य बदला.